नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, मला पोलीस स्टेशनचे इन्चार्ज इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी हवी आहे. तेव्हा इथे जज साहेबांनी परवानगी दिलेली असते. तेव्हा अंकुश विटनेस बॉक्समध्ये येतो. अबोली म्हणत असते की अंकुश सर, ज्या वेळेला इथे आता विजया मनोजसाठी खिचडी घेऊन आली होती, ती खिचडी खाल्ल्यानंतरच मनोज यांचा जीव गेला. याचा अर्थ विजया मॅडम यांनीच मनोज यांचा खून केलेला आहे. ही घटना कधी घडली? तेव्हा इथे मनवा लगेच उभी राहते आणि म्हणत असते की जज साहेब, एक मिनिट, अजून माझ्या आशिलावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे. त्याच्यामुळे ॲडव्होकेट अबोली माझ्या आशिलाला खुनी म्हणू शकत नाही. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की मनवा, तुम्ही बरोबर बोलताय. ॲडव्होकेट अबोली, तुम्ही जरा शब्द जपून वापरा. तेव्हा अबोली म्हणते, सॉरी जज साहेब. तेव्हा अबोली म्हणते की अंकुश सर, ज्या वेळेला इथे मनोजला भेटायला विजया मॅडम आल्या होत्या, तेव्हा विजयाने त्यांना खिचडी खायला दिली आणि त्यानंतर जी काही घटना घडली ती कशा पद्धतीने होती? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की ज्या वेळेला मनोजचा चेकअप झाला होता त्यावेळेला मनोजला काहीच झालं नव्हतं. तो एकदम ठणठणीत बरा होता. पण जेव्हा विजया त्याला खिचडी घेऊन आली आणि त्यानंतर 2 मिनिटातच मनोजचा जीव गेला, त्याला हार्ट अटॅक आला. पण त्याआधी त्याची तब्येत अगदी व्यवस्थित होती. तेव्हा इथे अबोलीने कोर्टामध्ये आता मनोजचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते सुद्धा सबमिट केलेलं असतं. त्याच्यामध्ये मनोज एकदम ठणठणीत बरा होता. त्याला हार्ट अटॅक येईल अशी अजिबात लक्षणं त्याच्यामध्ये सापडली नव्हती. याचा अर्थ जेव्हा विजय आली तेव्हा विजयानेच त्याला असं काहीतरी खायला दिलं ज्याच्यामुळे इथे मनोजचा जीव गेलेला आहे. तेव्हा इथे आता मनोजचा कशा पद्धतीने जीव गेला हे सगळं आता विजयाला आठवतं, कारण हे कारस्थान विजयाचंच असतं. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, खिचडी खाल्ल्यामुळेच मनोजचा जीव गेलाय, त्याच्यामुळे विजयाच खुनी आहे असं मला वाटतं. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट मनवा, तुमचं आता ओपनिंग स्टेटमेंट द्या. तेव्हा मनवा म्हणत असते की जज साहेब, ॲडव्होकेट अबोली यांचं म्हणणं आहे की खिचडी खाल्ल्यानंतर इथे मनोज यांचा जीव गेलाय. पण मला इथे आता इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा इथे परमिशन दिलेली असते. तेव्हा मनवा म्हणत असते की इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, तुमचं असं म्हणणं आहे की खिचडी खाल्ल्यानंतर मनोज यांचा जीव गेला. पण ज्या वेळेला विजया मॅडम मनोजसाठी खिचडी घेऊन आल्या होत्या तेव्हा ती खिचडी स्वतः विजया मॅडम यांनी टेस्ट केली होती. तुम्ही सुद्धा टेस्ट केली होती ना? तेव्हा अंकुश म्हणतो, हो. तेव्हा इथे मनवा म्हणते, मग त्यावेळेला त्यांना पूर्ण चेक वगैरे करून मग त्यांना आतमध्ये पाठवण्यात आलं होतं. मग ती खिचडी खाऊन जर मनोजला हार्ट अटॅक आला तर तुम्हाला दोघांना हार्ट अटॅक का आला नाही? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, ॲडव्होकेट मनवा, तोंड जरा सांभाळून बोला. कुणाशी बोलताय याचं जरा भान ठेवा. असं अबोली आता मनवाला रागानेच म्हणते. तेव्हा मनवा म्हणते की मला आता काही विचारायचं नाही आहे, तुम्ही आता जाऊ शकता. तेव्हा अंकुश आपल्या जागेवरती जाऊन उभा राहतो. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की जज साहेब, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला विजया मॅडम मनोजसाठी खिचडी घेऊन आल्या होत्या त्यावेळेला ती खिचडी विजया मॅडम आणि इथे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांनी स्वतः टेस्ट केली होती. मग जर त्या खिचडीमध्ये काही असतं तर त्यांनासुद्धा त्रास झाला असता ना? म्हणून मी म्हणते की विजया मॅडम यांनी काही केलेलं नाही आहे. खिचडीमुळे मनोजला हार्ट अटॅक आलेला नाहीच आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, हो का? मग तुम्हाला असं वाटतंय की खिचडीमुळे मनोजला हार्ट अटॅक आलेला नाही आहे. मग का आलं आहे त्यांना हार्ट अटॅक? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? मनोजला हार्ट अटॅक येण्याचं कारण काय आहे? तेव्हा मनवा म्हणते, हो सांगते ना. मनोजला हार्ट अटॅक येण्याचं कारण आहे स्ट्रेस. मनोजने खूप जास्त स्ट्रेस घेतला होता. तेव्हा मनवा इथे आता मागील वर्षाची लिस्ट सबमिट करते आणि म्हणत असते की जज साहेब, ही लिस्ट बघा. याच्यामध्ये स्ट्रेसमुळे किती लोकांना हार्ट अटॅक आला आहे ना, त्याचा आकडा तुम्ही बघा. म्हणजे इथे आता स्ट्रेस येण्याचं मनोजला कारण म्हणजे इथे ॲडव्होकेट अबोली आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर अंकुश शिंदे या दोघांचा आता मनोजवरती खूपच जास्त पर्सनल राग होता. म्हणजे त्यांना शिक्षा देऊनसुद्धा ते दोघेजण शांत बसले नव्हते. सारखे इथे मनोजला टॉर्चर करत होते आणि त्यामुळे मनोजला स्ट्रेस आला होता आणि त्याच्यातूनच त्याला हार्ट अटॅक आला. खरं तर या सगळ्यामध्ये माझ्या आशिलाची काही चूक नाही आहे. जर कुणाची चूक असेल तर इन्स्पेक्टर अंकुश शिंदे आणि ॲडव्होकेट अबोली शिंदे यांची चूक आहे, कारण त्यांनी मनोजला खूप जास्त स्ट्रेस दिला होता, त्याला टॉर्चर केलं होतं आणि आता माझ्या आशिलाला त्रास देत आहेत. म्हणून मला इथे त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल करायचा आहे, ते म्हणजे
त्या दोघांवरती मला अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचा आहे, कंप्लेंट करायची आहे मला. तेव्हा विजया म्हणत असते की नाही, मला त्यांच्याकडून कुठलीही आता माफी नको आहे, त्यांच्यावरती मला गुन्हा दाखल करायचा नाही आहे. त्या दोघांनी का त्याला इतका स्ट्रेस दिला, का मारण्याचा प्रयत्न केला मला माहिती नाही आहे. पण माझ्यावरती जर खोटे नाटे आरोप होत असतील तर मी बोलणारच. तेव्हा मला त्यांच्याकडून माफी वगैरे काही नको आहे. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की माझे अशील विजया मॅडम या निर्दोष आहेत, त्यांना इथे निर्दोष सिद्ध करावं. तेव्हा जज साहेबांनी आपला निकाल दिलेला असतो. जज साहेब म्हणत असतात की साक्षीदार आणि पुरावे पाहता इथे आता विजया राज्याध्यक्ष यांनी खिचडीमधून गुन्हेगाराला काही दिलेलं नाही आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, तर स्ट्रेसमुळे इथे हार्ट अटॅक आला आहे हे आता सिद्ध होतं. आणि इथे अंकुश शिंदे तुम्हीसुद्धा गुन्हेगारांना जास्त टॉर्चर करू नका, नाहीतर तुमच्या नोकरीवरती गदा येऊ शकते असं जज साहेब म्हणतात आणि विजयाला इथे निर्दोष सिद्ध करतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे निर्दोष करार केल्यानंतर आता मनवा खूप खुश होते. मनवा म्हणत असते, क्रिश मी जिंकले, विजया मॅडम मी जिंकले, मी तुम्हाला निर्दोष सिद्ध केलं, मी करून दाखवलं ना. तेव्हा इथे विजया म्हणत असते, हो मनवा हो, अगं तू जिंकलीस, तू करून दाखवलंस, तुझ्यावरती मी जो विश्वास दाखवला ना तो तू अगदी खरा ठरवलास असं इकडे विजया म्हणत असते. त्यानंतर विजय येते आणि अबोली अंकुशला म्हणत असते, काय रे तुम्ही दोघंजणं, का तुम्ही मनोजला इतका त्रास दिलात, त्याला टॉर्चर केलं की त्यामुळे त्याचा जीव गेला. तेव्हा अंकुश म्हणतो, विजया आम्ही काही केलेलं नाही आहे आणि हे तुलासुद्धा बरोबर माहिती आहे, कळलं ना. अगं तू तुझ्या नवऱ्याचा जीव घेतलायस, कळतंय का तुला. तेव्हा इथे आता विजया म्हणत असते, अच्छा म्हणजे इतके साक्षीदार दिले, इतके पुरावे दिले, तरीसुद्धा तुला माझ्यावरती संशयच घ्यायचा आहे का, मी काही केलेलं नाही आहे अंकुश. तेव्हा अंकुश म्हणतो, विजया तू तुझ्या नवऱ्याला मारलेस आणि हे तुलासुद्धा माहिती आहे, कळलं ना तुला. पळपुटा होता तुझा नवरा, पळपुटा, म्हणूनच त्याला फाशी नको होती, म्हणून त्याने स्वतःला संपवलं, जीव दिला, त्याने आत्महत्या केली. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, नाहीतर काय, स्वतः त्याचा जीव घेतलास आणि आरोप करतेस आमच्यावरती, आम्हाला त्याला टॉर्चर करायची गरज नाही आहे, तो स्वतःच त्याच्या आयुष्यामध्ये त्याने स्वतःला टॉर्चर करून घेतलं होतं. तेव्हा इथे विजया म्हणते, बरं ठीक आहे, झालं ते झालं, बरं झालं आता ही केस इथेच संपली, त्याने स्वतःला संपवलं की तुम्ही त्याला मारलंत, त्याच्यावरती आता मला बोलायचं नाही आहे. फक्त मला आता एक गोष्ट सांगायची आहे की अंकुश, अरे आता माझा नवरा आहे ना परत येणार आहे आणि तो कसा येणार आहे ना हे तुला आता लवकरच कळेल. कारण का, तुझ्या बायकोच्या पोटामध्ये कुणाचं बाळ आहे ना ते आता तुला कळणार आहे. कारण ज्या गोष्टीची तू आतुरतेने वाट बघतोयस ना ती लवकरच पूर्ण होणार आहे. तुझ्या बायकोच्या पोटात ज्या व्यक्तीचं बाळ आहे ते कुणाचं आहे हे तुला शोधून काढायचं आहे ना. कदाचित ते बाळ एका क्रिमिनलचं सुद्धा असू शकतं आणि ते कुणाचं आहे ते आता मी तुला सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोलीला खूपच जास्त वाईट वाटतं. कारण विजया त्या व्यक्तीचं नाव काही सांगत नाही की इथे अबोलीच्या पोटात नेमकं कुणाचं बाळ आहे, त्या व्यक्तीचं नाव सांगता सांगता ती आता थांबलेली असते. तेव्हा इथे अंकुश अबोली दोघांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे आता अबोलीने अंकुशला जेवण वाढलेलं असतं, तर भाजीमध्ये अजिबात मीठच नसतं. तेव्हा इथे अबोली आता मीठ द्यायला आलेली असते. तेव्हा मीठ दिल्यानंतर इथे जात असताना भरलेल्या पाण्याच्या ग्लासाला तिचा हात लागतो आणि ते ग्लास आता खाली पडतं. तेव्हा अंकुश तिच्यावरती ओरडतो. अबोली म्हणते, सॉरी सॉरी सर. तेव्हा अंकुश म्हणतो, काय सॉरी, हे काय भरलेला ग्लास पूर्णपणे उलटलंस. तेव्हा रमा म्हणते, अंकुश अरे चुकून झालं असेल, इतकं काय रागवतोयस, ती सॉरी म्हणते ना. तेव्हा अंकुश म्हणतो, रमा लक्ष देता येत नाही का तिला, सारखी आपली तिचा धांदरटपणा सुरूच असतो. तेव्हा इथे अंकुश आता चिडचिड करत असतो. अबोली आपल्या मनामध्ये म्हणत असते की मला माहिती आहे अंकुश सरांना नेमका कसला त्रास होतोय, त्यांना इथे विजया जे काही बोलले त्याचा त्रास होत असेल आणि मनवा ज्या पद्धतीने कोर्टामध्ये आमच्याबद्दल वागले आणि बोलले हे सुद्धा सरांना आवडलं नसेल. इथे आता विजया सुटले त्याचा जास्तीत जास्त त्रास होत असेल सरांना. तेव्हा इथे मनवा खूप खुश असते. मनवा म्हणत असते, क्रिश क्रिश अरे मी जिंकले, तू बघितलंस ना, मी अबोली वहिनीला हरवलं आणि विजया मॅडम यांना मी निर्दोष सिद्ध केलं. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, हो मनवा हो, शांत हो. तेव्हा मनवा म्हणते, काय शांत हो, तुझी बायको एवढी जिंकले त्याचा तुला आनंद होत नाही आहे का. अरे मी केस जिंकले, मग आपण सेलिब्रेट करायला नको का. हे बघ, मी आता अबोली वहिनीला हरवले, तू सुद्धा एक काम कर ना, तू सुद्धा विजय मॅडमच्या टीममध्ये ये ना, मग तू मोठा पोलीस अधिकारी होशील अंकुश दादासारखा. मग अंकुश दादाच्या ऑर्डर्स तुला फॉलो करायची गरज नाही आहे. तुला कंटाळा नाही आहेत का क्रिश, अंकुश दादा तुला ऑर्डर देत असतो आणि तू त्या फॉलो करत असतोस. तू
तूसुद्धा मोठं काहीतरी कर ना, म्हणजे तूसुद्धा इथे अंकुशदादा एवढाच मोठा होशील. मला तुला मोठं झालेलं बघायचं आहे. सतत आपल्या अंकुशदादाच्या हाताखाली राहायचं, त्याच्या ऑर्डर्स फॉलो करायच्या. हे नको करूस तू. तेव्हा इथे आता अंकुशला राग येतो आणि तो येऊन आता मनवाच्या मागे उभा राहिलेला असतो. तेव्हा क्रिश म्हणतो, "मनवा प्लीज तू शांत हो, शांत हो मनवा, मागे बघ." तेव्हा इथे आता मनवा मागे वळून बघते. ती म्हणते, "काय झाले क्रिश? अरे तुला ना आनंदच झालेला नाही आहे. छान आपण इथे आता आपला विजय सेलिब्रेट केला पाहिजे. त्याचं काही नाही तुला." आणि ती मागे वळून बघते तर तिथे अंकुश आलेला असतो आणि मनवाकडे रागाने बघत असतो. तेव्हा इथे अंकुश तिच्या हातातून मिठाईचा बॉक्स घेतो आणि बाजूला ठेवतो. तेव्हा मनवा म्हणते, "दादा हे तू काय केलंस? तुला आमचा आनंद बघवत नाही आहे का? अरे मी इथे केस जिंकले म्हणून आम्ही सेलिब्रेट करतोय. तर तू माझ्या हातातला मिठाईचा बॉक्स बाजूला का ठेवलास? माझा विजय तुझ्या नजरेत खुपतोय का?" तेव्हा अंकुश म्हणतो, "हे काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? जिंकलेस तू, तुझा विजय झालाय. अगं तुझा विजय झालेला नाही आहे. त्या विजयाचा विजय केला आहेस तू. कळतंय का तुला? अगं काय वागतेस, काय करतेस हे तर काही कळतच नाही आहे. पण इथे जिंकलेस म्हणून किती इथे कांगावा करतेस. अबोलीने आतापर्यंत किती केस जिंकल्या, पण तिने इथे कधीच येऊन एवढा कांगावा केला नाही. पण तू बघ." तेव्हा मनवा म्हणते, "कारण ती अबोली आणि मी मनवा मनवा. आमच्या दोघींची सतत तुलना करत असतोस ना. आमची तुलना होऊ शकत नाही. कळतंय का तुला? तुझ्या बायकोला हरवलंय म्हणून राग आलाय का तुला?" तेव्हा अंकुश म्हणतो, "अगं तू काय हरवलंस? कशा पद्धतीने केस जिंकलेस हे माहिती नाही आहे का तुला? कोर्टामध्ये काय बोलत होतीस गं? माझ्यावरती आणि अबोलीवरती खोटे-नाटे आरोप करत होतीस आणि म्हणे केस जिंकले. कशा पद्धतीने केस जिंकलेस ना, त्याचा आधी विचार कर आणि नंतर बोल. कळलं ना तुला?" तेव्हा इथे मनवा म्हणत असते, की "दादा गप्प बस. एक शब्दसुद्धा खपून घेणार नाही हां मी. मला इथे जिंकायचं होतं आणि त्यासाठी मला जे बोलायला लागलं ते मी बोलले. विजया मॅडम निर्दोष आहेत म्हणून मी त्यांना निर्दोष सिद्ध केले. कळलं तुला? तुझं बोलून झालं असेल तर आम्हाला सेलिब्रेट करू दे. हे घर आमचंसुद्धा आहे. कळलं ना? अधिकार आहे माझा, माहेर आहे माझं. मी इथे हक्काने राहू शकते. तुझं झालं असेल तर तू आता जा." तेव्हा इथे रमाला राग येतो. रमा म्हणते, "मनवा काय बोलतेस तू अंकुशबरोबर? या भाषेत तू अंकुशबरोबर बोलणार आहेस का?" आणि इथे रमा मनवाच्या कानाखाली देणारच असते. तेवढ्यातच मनवा तिचा हात पकडते. तेव्हा इथे अंकुश जोरात तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, "मनवा." तेव्हा इथे मनवा हात सोडते आणि म्हणते, "सॉरी काकी, पण तू माझ्यावरती हात उगारू नकोस. मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. अंकुश दादाला माझं यश खुपतंय म्हणून तो हे सगळं बोलतोय ना." तेव्हा इथे आता अंकुश म्हणतो, "काय गं ए, काय तुझं यश आहे आणि आता कुठे तू इथे यश मिळवतेस ते सुद्धा त्या विजयाच्या नादी लागून. त्याच्याबद्दल मला सांगू नकोस. कळलं ना? ती विजया कशी आणि तू कशी आहेस ना, हे मला बरोबर कळलंय. त्याच्यामुळे तू मला बोलायला जाऊ नकोस, की मला काय खुपते आणि काय नाही ते. चांगल्या पद्धतीने जिंकली असतीस ना, तर आम्हालासुद्धा आनंदच झाला असता. पण त्या विजयाची साथ देतेस आणि एका गुन्हेगाराला पाठीशी घालतेस ना, ते आम्हाला पटत नाही कळलं तुला? त्याचा आधी विचार कर." तेव्हा इथे अबोली म्हणत असते, "सर प्लीज, प्लीज तुम्ही शांत व्हा. सर चला तुम्ही बाहेर चला." तेव्हा इथे अबोली अंकुशला घेऊन बाहेर निघून जाते. तेव्हा रमा म्हणत असते, "क्रिश सांभाळ जरा तुझ्या बायकोला. डोकं फिरलंय तिचं. जरा तिला रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न कर. तिला जरा शांत कर आणि चांगल्या रस्त्यावरती घेऊन ये." असं रमा म्हणत असते. तेव्हा इथे मनवाला आता चांगलं उत्तर दिलेलं असतं इथे रमाने. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंकुश खूप चिडलेला असतो. तेव्हा अबोली म्हणत असते, "सर काय झालंय? काय एवढी चिडचिड करताय? त्या मनवाकडे नका ना लक्ष देऊ." तेव्हा इथे अंकुश म्हणतो, "काय लक्ष देऊ नका? कशा पद्धतीने बोलते ती?" तेव्हा रमा म्हणत असते, "अंकुश मला माहिती आहे, तू इथे मनवावरती चिडलेला नाही आहेस. नक्कीच तुझ्या मनामध्ये काहीतरी चाललंय. त्याचा विचार करतोयस ना तू?" तेव्हा रमा म्हणते, "काय झालंय अंकुश सांग बरं." तेव्हा अंकुश म्हणतो, "ती विजया आज कोर्टामध्ये जे काही बोलली, जे काही वागली, ते तुम्ही ऐकलं नाहीत का? की विसरून गेलाय सगळं, की तुम्हाला ऐकूच नाही आलं ती जे काही बोलली ते?" तेव्हा इथे अबोली म्हणते, "सर, त्या विजयाच्या बोलण्याकडे काय लक्ष देत आहे?" तेव्हा इथे विजया आता जे काही बोलले ते बरोबरच आहे असं मला वाटतंय. मागच्या वेळेला सुद्धा तिनेच आपल्याला सांगितलं होतं ना, की अबोलीच्या पोटात जे बाळ आहे ते माझं नाही आहे म्हणून. ते दुसरंच कुणाचं आहे ते तिनेच आपल्याला सांगितलं होतं. बरोबर ना? बाळाच्या बाबतीत तिने जे जे काही आपल्याला सांगितलंय ते सगळं बरोबरच झालं अबोली. तेव्हा मला असं वाटतंय, की ते जे बोलते ते बरोबरच असेल. हे बाळ जर एका चांगल्या माणसाचं असतं तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जर हे बाळ एका क्रिमिनलचं असेल तर ते मला चालणार नाही. त्याच्या अंगामध्ये एका क्रिमिनलचं रक्त असेल आणि ते मी अजिबात खपवून घेणार नाही आहे. मग त्या बाळाला या घरामध्ये मी येऊच देणार नाही असं मला वाटतं.
तेव्हा अबोली म्हणते, "सर असं काय बोलताय तुम्ही? अहो जरी पण ते बाळ कुणाचं का असेना, पण आपण त्याला आपलं बाळ म्हणून मोठं करणार आहोत ना. आपण आपले संस्कार देणार आहोत त्याला. मग ते बाळ कुणाचंही असलं तरीसुद्धा आपल्याला काय फरक पडतो सर?" तेव्हा अंकुश म्हणतो, "फरक पडतो. मला फरक पडतो. कारण बाळाचं रक्त हे त्याला मोठं केल्यानंतरसुद्धा तसं वागायला भाग पाडत असतो. आणि जर ते रक्त एका क्रिमिनलचं असेल, तर ते बाळ जसं-जसं मोठं होईल त्याच्यामध्ये ते गुण येत जातील आणि तेच मला नको आहे. म्हणून बाळाच्या बाबतीत मी एक निर्णय घेतला आहे." तेव्हा अबोली म्हणते, "सर कुठला निर्णय घेतला आहे?" तेव्हा इथे अंकुश म्हणतो, की "आपण एक काम करायचं अबोली, हे जर बाळ एका क्रिमिनलचं असेल, मी तर शोधून काढेनच, की नेमकं ते कुणाचं आहे. आणि जर ते एका क्रिमिनलचं निघालं, तर आपण या बाळाला जन्म द्यायचा नाही. आपण हे बाळ अबॉर्ट करूया." तेव्हा अबोली म्हणते, "सर हे काय बोलताय तुम्ही? हे बाळ आपलं आहे ना सर. आपण आपलं बाळ अबॉर्ट करायचं? असं बोलताय तुम्ही? हा देवाने दिलेला आपल्याला आशीर्वाद आहे आणि तुम्ही ह्या आशीर्वादाला नको म्हणताय." तेव्हा अंकुश म्हणतो, "हो, मला हा आशीर्वाद नको आहे. जर हे बाळ क्रिमिनलचं असेल, तर हे बाळ मला नको आहे. आपण हे बाळ अबॉर्ट केलेलंच बरं. कळलं तुम्हाला? मी जे सांगतोय तसंच होईल." तेव्हा इथे अंकुश जेव्हा हे सगळं बोलतो, तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण याआधी अंकुश असं कधीच बोललेला नसतो. तेव्हा मनवा इथे आता त्यांच्याकडे बघत असते. नालायक मनवा आणि नालायक क्रिश हे दोघेजण घरामध्ये खूपच जास्त नीच माणसं राहत आहेत. त्यांचीसुद्धा निगेटिव्हिटी सतत त्या घरामध्ये आता जाणवत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अबोली म्हणत असते, "सर, असं बोलू नका सर. हे बाळ आपलं आहे ना, ते कुणाचं का असेना, पण आपलं बाळ म्हणून आपण त्याला मोठं करणार आहोत ना, मग आपण असं नाही करायचं." तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, की "अबोली 1 मिनिट, माझा निर्णय झाला आहे आणि मी जसं म्हणतोय तसंच होणार." तेव्हा इथे अबोली अंकुशच्या जोरदार थोबाडी देते. तेव्हा इथे त्याला भानावरती आणण्याचा ती प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अबोली अंकुशला म्हणत असते, "सर प्लीज असं बोलू नका. आपण हे बाळ अबॉर्ट नाही करायचं सर. इतक्या वर्षानंतर आपल्या आयुष्यामध्ये आनंद आला आहे आणि तुम्ही मला असं करायला सांगताय. हे बघा सर, ह्या बाळाचा बाप कोण आहे ना, ते मी शोधून काढेन आणि त्या माणसाला मी तुमच्यासमोर उभं करेन. जो कोणी असेल त्याला मी शोधून काढेन सर. आणि ते बाळ जर चांगल्या माणसाचं असेल तर आपण ठेवणारच आहोत. पण ते बाळ एका क्रिमिनलचं नसेल सर. तुम्ही असा नका विचार करू. तेव्हा मी लवकरात लवकर त्या माणसाला शोधून काढते ज्याचं हे बाळ आहे." तेव्हा अबोली आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. ती म्हणते, की "त्या दिवसाचं मला CCTV फुटेज बघायचं आहे." तेव्हा एक पाठमोऱ्या माणूस उभा असतो. त्याची कॅमेऱ्याकडे पाठ असते. तेव्हा अबोली म्हणते, "तुम्ही या माणसाला बघितलं असेल ना?" तेव्हा नर्स म्हणते, "हो, मी बघितलंय." तेव्हा आपण एक काम करूया, या माणसाचा आपण स्केच करूया. स्केच आर्टिस्टला बोलावून इथे त्या माणसाचं आता स्केच तयार केलं जातं. स्केच पूर्ण झाल्यानंतर तो आर्टिस्ट म्हणतो, की "सर हे बघा, हे आहे त्या माणसाचं स्केच." तेव्हा अबोली ते स्केच बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, "खरोखर हा तोच माणूस आहे का? जो माणूस इथे आला होता? हे त्याचं स्केच आहे?" तेव्हा नर्स म्हणते, "हो मॅडम, हा तोच माणूस आहे जो त्यावेळेला इथे आला होता." तेव्हा इथे ते स्केच बघितल्यानंतर अबोलीला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या डोळ्यात पाणीसुद्धा येतं. अशा माणसाचा तिने चेहरा बघितलेला असतो.